सर काय सांगा सध्या सुरणची आवक किती आहे, कुठून माल येतो आणि त्याची रेट कसं आहे? सुरण विजयवाडावरून येतो, आंध्र प्रदेश. आणि क्रॉप यावर्षी दरवर्षीपेक्षा खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आवक फार कमी आहे आणि त्याच्यामुळे रेट खूप जास्त आहेत. म्हणजे 70 रुपये 72 रुपये वगैरे किलो रेट. पहिले रेट किती होते? पहिले खूप कमी होते रेट, म्हणजे 40 होते, नंतर 45, नंतर 42, असे वाढत 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 जसं प्रमाणात आवक वाढत गेले. क्रॉप खराब असल्यामुळे माल कमी निघतो, एकरी मालाचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे ते वाढत गेलं. कुठून माल येतो? आपला माल येतो विजयवाडा, आंध्र प्रदेशवरून. 12 महिन्यात चालू की सीझन वाईज आहे? नाही, हे 12 महिने सीझन आहे. ऍक्च्युली माल कमी जास्त होत असतो, पण 12 महिने सीझन आहे. सध्याची आवक किती आहे? सध्या मार्केटमध्ये आवक डेली एक गाडीची आवक असते. एक गाडीची डेली आवक असते असं समजून चालायचं. म्हणजे एक 10,000 किलोची आवक डेली ऍव्हरेज. ग्राहकांची मागणी किती? ग्राहकांची मागणी किती? ग्राहकांची मागणी आहे, बऱ्या प्रमाणात आहे. सेल पण आता एवढा रेट जास्त असल्यामुळे मागणी पण त्या प्रमाणातच आहे, खूप काही मागणी नाहीये. कशासाठी वापरली? हे जास्त करून साऊथ इंडियन भाजी आहे. हे साऊथ इंडियन लोक जास्त खातात, भाजी मध्ये वापरला जातो. तसं ते एक औषधी पण आहे, एक औषधी गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. ते पाईल्ससाठी, मूळव्याधासाठी ह्याचा वापर होतो. ते सोडून परत मिडल ईस्ट मध्ये एक्सपोर्टला बऱ्या प्रमाणात जातो. एक्सपोर्टला मिडल ईस्ट मध्ये जातो, दुबईमध्ये जातो, मस्कत मध्ये जातो, लंडन मध्ये जातो, बऱ्याच ठिकाणी जातो. युरोप कंट्रीज मध्ये पण जातात ते त्या प्रमाणात. मणिकुमार अंबाडी.